पिंपरी चिंचवड शहरात आणि विशेषतः भोसरी परिसरात भाजपचे संघटन अगदी मजबूत होते, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संस्कारात वाढलेले आणि राजकीय वैर पत्करून भाजपसाठी बलिदान दिलेल्या माजी शहराध्यक्ष अंकुश लांडगे यांनी पक्षाचा पाया भक्कम केला होता। त्याच ताकदीवर महेश लांडगे दोनदा आमदार झाले आणि भाजपवासी झाले। मात्र ज्यांनी भाजपचे रोपटे जोपासले वाढवले त्याच लांडगे कुटुंबातील प्रमुख असलेल्या माजी नगरसेवक रवी लांडगे यांनी अक्षरशः वैतागून भाजपला रामराम केल्याने बाजी पलटली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये शिरलेल्यांनी प्रचंड मनमानी केली। भ्रष्टाचाराचा कळस झाला म्हणून रवी लांडगे यांनी समविचारी म्हणून सरळ ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। आमदार महेश लांडगे यांच्या एककल्ली कार्यपद्धतीने पक्षाला हा जबरी फटका बसला। स्वतः रवी लांडगे यांनीच माध्यमांशी बोलताना हे सांगितले। खरे तर भोसरी विधानसभा मतदारसंघात 42 पैकी 32 नगरसेवक भाजपचे होते। आपल्या ताकदीवर त्यांनी भाजप वाढीसाठी योगदान दिले। प्रत्यक्षात संघटनेत आमदार लांडगे यांचे वर्चस्व आणि मनमानीला कंटाळून आजवर 5 बलाढ्य नगरसेवकांनी पक्ष सोडला। आगामी महापालिका निवडणुका जवळ येतील तशी ही संख्या 22 ते 25 पर्यंत वाढणार असल्याचे संकेत मिळत आहेत। कामाच्या जोरावर स्वतःचा पैसा आणि मनुष्यबळ लावून जिंकलेल्या विविध भागातील 5 प्रमुख नगरसेवकांनी भाजप सोडल्याने त्याचा गंभीर परिणाम तोंडावर आलेल्या विधानसभेला होणार आहे। पहिले मोठे नाव आहे ते म्हणजे एकनाथ पवार। भाजपच्या सत्ता काळात सलग 5 वर्षे पवार हे सत्ताधारी नेते होते। भोसरी विधानसभेतून त्यांनी भाजपची आमदारकी लढवली आणि 50,000 मते मिळवली होती। भोसरीतून महेश लांडगे यांच्या कार्यशैलीमुळे विधानसभा लढवता येणार नाही हे लक्षात आल्याने पवार यांनी सरळ आपला गावबरा म्हणजे नांदेड जिल्हा गाठला। भाजपमध्ये अंकुश लांडगे होते तेव्हाची भाजप आणि आत्ताची भाजप यात जमीन आसमानाचा फरक असल्याने पवार यांनी वैतागून भाजप सोडली आणि ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। एकनाथ पवार यांच्या पाठोपाठ मोशी बोराटेवाडी भागातून सर्व प्रस्थापितांचा पत्ता गुल करून महापालिकेत जिंकून आलेले वसंत बोराटे यांनीही भाजप सोडला। 5 वर्ष नगरसेवक म्हणून त्यांनी संपूर्ण मोशीत कामाचा धडाका लावला। प्रसंगी स्वतःचे पैसे खर्च करून कामे केली। इतके सगळे असूनही प्रसिद्धी माध्यमातून त्याचे श्रेय आमदार महाशय लाटत होते। अखेर बोराटे यांनी आपली आमदारांबरोबरची 5 वर्षे वाया गेली असे कबूल केले आणि भाजपला रामराम केला। बोराटे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला। रवी लांडगे यांच्यामुळे भोसरी धावडे वस्ती परिसर भाजपच्या हातून निसटला। मोशी बोराटेवाडी सुद्धा वसंत बोराटे यांच्यामुळे बाजूला गेला। चिखली परिसरात संजय नेवाळे हे असे स्वसामर्थ्यावर भाजपचे नगरसेवक झाले होते। नेवाळे यांचे नाव ताकदवार नगरसेवकांच्या यादीत अग्रभागी होते। चिखली भागात विकास कामांचा सर्व पाठपुरावा संजय नेवाळे यांनी केला आणि त्याचे क्रेडिट आमदार लांडगे घेऊन गेले। आमदारांच्या या स्टाईलमुळे मेहनत करे मुर्गा आणि अंडा खाये फकीर अशी गत झाल्याने नेवाळे यांनी पण भाजपला रामराम केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आपले केले। आता चिखलीतही भाजपला मोठा फटका बसू शकतो। खुद्द आमदार महेश लांडगे यांच्या भोसरीतील नगरसेविका प्रियंका बारसे यांनीही भाजप सोडला। भोसरी दिघी रोड भागातून त्या भाजप नगरसेविका म्हणून जिंकल्या होत्या। एक शैक्षणिक संस्था चालविणाऱ्या बारसे मॅडम यांची बऱ्यापैकी प्रस्थ आहे। भाजपचे आणखी 15 ते 20 नगरसेवक हे पक्षात कोंडमारा होत असल्याच्या तक्रारी करत आहेत। त्यात सर्वात मोठे नाव आहे ते म्हणजे माजी महापौर नितीन आप्पा काळजे यांचे। चरोली परिसरात काळजे यांनी महापौर असताना रस्ते, लाईट, ड्रेनेजसह अनेक विकास कामे केली। तब्बल 1000 कोटींच्या या विकास कामांचे श्रेय मात्र आमदार घेत आहेत। अशा पद्धतीने नाराज नगरसेवकांची जंत्री वाढत चालली आहे। भाजपला त्याचा मोठा फटका बसू शकतो। अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।